हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। राजाधिराज प्रभु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय। राजाधिराज योगीराज श्री गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन सदा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामरायांच्या चरणी, श्री स्वामींच्या चरणी, श्री समर्थ रामदासांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी आणि आपणा श्रोत्यास वंदन करून आपण आज पुढील समास दशक 6 समास 8 दृश्य निरूपण हा समासावर विवरण करणार आहोत। तत्पूर्वी सद्गुरूंचरणी प्रार्थना करूया आणि विवरणास सुरुवात करूया। गुरु माझे माऊली माऊली, गुरु माझे माऊली, सदा कृपेची दगी सावली, गुरु माझी माऊली माऊली, गुरु माझी माऊली। गुरु भेटी भाग्ये घडली, भक्ती सुखाला भरती आली, परमार्थाची वाट गवसली, कामना मम पुरली, माऊली गुरु माझी माऊली। कल्पतरुहा असे सद्गुरु, आत्मसुखाची आस धरू, पैल तीराला नेईल तारू, शंकानच उरली, माऊली गुरु माझी माऊली। काया वाचा मने आले शरण, दृढ धरियेले तुझेची चरण, सुखहुनी माझे जन्म मरण, वास दे जवळी, गुरु माझी माऊली।
धन्यता वाटे मन्मनास, काव्य अर्पिले गुरुपदास, अंगीकारी तू धरिलीस, प्रार्थना पद कमली माऊली, प्रार्थना पद कमली, गुरु माझी माऊली, सदा कृपेची धरी सावली, गुरु माझी माऊली, माऊली गुरु माझी, गुरु माझी, गुरु माझी माऊली. सद्गुरुनाथ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. समासाचं नाव आहे दृश्य निरूपण. समर्थ हे अद्वैत तत्वज्ञानी असल्यामुळे वारंवार सांगत आहेत आपल्याला की या जगताचा आधार असलेलं एकच एक असं अद्वैत तत्व म्हणजेच परमात्म स्वरूप हेच एकमेव सत्य आहे. आणि बाकी सगळं जे आपल्याला दिसतं आहे ते दृश्य हे नाशवंत आहे, मिथ्या आहे असं आपल्याला समर्थ सांगत आहे. वारंवार वेगवेगळी उदाहरणं आपल्याला देत आहेत. त्या वेगवेगळ्या उदाहरणाने ते आपल्याला पटवून देत आहेत की हे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हा आपला जो अद्वैत सिद्धांत आहे ते आपल्याला पटवून देत आहे. या जगामध्ये काय आहे आपल्याला आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगून झालं आहे. ज्ञानी आणि अज्ञानी हे दोन प्रकारचे लोक असतात. ज्यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे ना त्याला आत्मज्ञानी असं म्हणतात. आणि अज्ञानी जे आहेत त्यांना आत्मस्वरूपाचं बिलकुल ज्ञान नसतं. म्हणजे त्यांना असं आपण गेल्या समासात बघितलं की त्याला मायाज्ञानी म्हणतात. की त्यांना म्हणजे हे दृश्य मायाज्ञानीला काय असतं, हे दृश्यच त्यांना प्रत्ययात येत असतं. आणि त्यामुळे त्यांना परमात्म स्वरूप हे त्यांना असून नसल्यासारखं असतं. तर आत्मज्ञानी माणसाला वरी ह्याच्याबरोबर उलटं असतं की आत्मज्ञानी माणसाला परमात्म स्वरूप आहे ते सगळीकडे त्याला दिसत असतं. आणि त्याच्या दृष्टीने त्याचा स्वतःचा देह काय किंवा हे दृश्य जगत काय हे मिथ्या असतं असं आपल्याला सांगता आहेत समर्थ इथे. आणि त्यामुळे अर्थात शेवटी ह्या दोघांचे बघण्याचे जगताकडे बघण्याचे दृष्टिकोन हे असे आहेत आपल्याला हे समर्थन हे आपल्याला सांगत आहेत. माणसाचं मन काय असतं, माणसाचं मन एखाद्या वस्तूचा दिसते वस्तू डोळ्यांना पण त्याचा अर्थ जो असतो ना तो मन हे करत असतं आणि मन अर्थ आपल्याला समजून देत असतं. की त्यामुळे काय होतं मन हे असं असतं की परमात्मा स्वरूपाचा अर्थ आहे तो ज्ञानी माणसांना हे जगत जरी सगळ्यांना दिसत असलं तरी ज्ञानी माणसाच्या दृष्टीत मात्र आपण बघितलं तसं त्यांची ही दृष्टी कशाने साधना करून ही विकसित मनाची कल्पना ही त्यांनी आमूलाग्र बदललेली असते. ती कशाने साधनेच्या योगाने ती बदललेली असते. आणि अज्ञानी माणसाची कल्पना बरी जी आहे की हे जग दिसत आहे तेच खरं आहे ती कल्पना अजिबात त्यांची बदलत नाही. कारण त्यांची दृष्टिकोनच त्यांचा जगताकडे बघण्याचा वेगळा आहे. आणि अर्थात आपल्याला ज्ञानी माणसाचा दृष्टिकोन हा आपल्याला ग्राह्य धरायला पाहिजे. आता एक उदाहरण सांगते. मन कसं आपलं परिपक्व होत गेलं की त्याच वस्तूचा आपल्याला अर्थ वेगळा वाटतो. म्हणजे पहिला अर्थ असतो की त्या नव्या अर्थाच्या पुढे तो पहिला आपल्याला समजलेला अर्थ असतो ना तो लटका असतो, खोटा वाटायला लागतो, भास वाटायला लागतो. आता उदाहरण एक सांगते तुम्हाला की मुलगी असते. मुलीला लहानपणापासून मातृत्वाचं बीज तिच्यात पेरलेलंच असतं बरं का. म्हणूनच ती भातुकली असे खेळ खेळत असते. मुलं सहसा या खेळात नसतात. तर मुलीला आई ह्याचा अर्थ तिच्या लहान वयात कळत असतो
पण जेव्हा ती लग्न होऊन स्वतः माता होते तेव्हा तिला आई या शब्दाचा अर्थ वेगळ्या तऱ्हेने प्रतीत होतो. म्हणजेच तिची आईबद्दलची कल्पना आहे ती आमूलाग्र बदलत जाते. तद्वतच आपण काय करायचं आहे की अज्ञानी माणूस जो आहे त्याने आपला दृष्टिकोन जो ब्रह्म त्याला खरं दिसत नाही त्यामुळे त्याला खरं वाटत नाही आणि जग दिसतं, तर हे जग दिसतं ते ती कल्पना त्यांनी बदलायला हवी. ती तपस्या करून साधना करून संतांच्या सहवासात सद्गुरूंच्या सहवासात आलं की ती नक्की कल्पना बदलते. इथे आपल्याला असं समर्थांनी ठाम म्हटलेलं आहे. तर ती आपली मनाची कल्पना आहे ती आपल्याला बदलायला पाहिजे. आणि ह्या ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे जे पटवून देण्यासाठी समर्थांनी अद्वैत तत्वातले ग्रंथातलेच आपल्याला बिंब प्रतिबिंबवाद किंवा आभासवाद कल्पनावाद या ह्या वादांचा उपयोग करून ते आपल्याला बरोबरीने पटवून देतात की हे दृश्य जगत दिसतं तसं नाही आहे, तुम्ही त्याच्यामध्ये फसून जाऊ नका असं आपल्याला प्रत्येक वेळेला सांगत आहे. आणि ती आपल्याला जे इंद्रियांना दिसतं ते खोटं आहे खरं नाही आहे हे पटवून देण्यासाठी समर्थ आपल्याला त्यांचं ते वैशिष्ट्यच आहे. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी ते अक्षरशः उदाहरणांची यादीच देतात आपल्याला. ती आपल्याला ह्या समासात आपल्याला पुरेपूर भरलेले दिसते. आणि बिंब प्रतिबिंबवाद किंवा आभासवाद किंवा कल्पनावाद हा जो आहे त्या उदाहरणांच्या जेव्हा उदाहरण त्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. तर सृष्टिकथन हा जो आपला 6वा समास होता त्याच्या शेवट वक्त्याला श्रोता प्रश्न विचारतो, सृष्टी मिथ्या आहे कळलं, मग ती दिसते का? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा दृश्य निरूपण हा समास आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि त्याचं समर्थ म्हणतात तशी पहिलीच ओवी ते आपल्याला सांगतायत की मागा श्रोती पुसले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोली जेल ते सावधायका, तुम्ही सावध राहा असं आपल्याला समर्थ इशारा करतायत की सावधतेने ते सांगणार आहेत ते आपल्याला ऐकायचं आहे. आणि आता सामान्य माणसाचा असा स्वभाव असतो, अज्ञानी माणसाचा म्हणू आपण, की देखील जे सत्याची मानावी, जे दिसतं ते त्याला खरं वाटतं, पण ते खरं पाहणं जे आहे ते ज्ञाताचं पाहणं नाही आहे. आपल्याला समर्थ या ओवीत सांगतायत. तर हे पाहणं जे दिसतं ते सत्य मानणं हे पाहणं कोणाचं आहे तर जडजीवांचं आहे, अज्ञानी जीवांचं आहे, मूळ लोकांचं आहे. की जे आहे खरं जे दिसतंय ते खरं मानायचं हे अज्ञानी लोकांचं बघणं आहे. तर आणि त्यांनी ते बघितलं म्हणून त्यासाठी आपल्याला अनेक ग्रंथात जे आपल्याला सांगितलेले आहे की ब्रह्मसत्यम जगत मिथ्या किंवा संत महंतांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगून गेलेल्या आहेत तर त्या निर्विवाद त्या म्हणण्यापुढे त्या कोण्या ठवठ्या मानाव्या लागतील नाही का? तर असं होणारच नाही, कारण संत सज्जनांचा अनुभव आहे आणि शास्त्राद्वारे त्यांनी अनुभव घेतले. त्या शास्त्र पण असंच सांगतात आणि संत पण असंच सांगतात, त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला जे दिसतं ते खरं मानायचं, त्याच्यापुढे दुसऱ्या कोणाचंही मत ऐकायचं नाही, हे अशा भरीस पडू नये माणसाने असं 4थ्या ओवीतच समर्थ आपल्याला इशारा देत आहेत अज्ञानी माणसाला. माझे दिसते हेची खरे, येथे चाले ना दुसरे, ऐशी या संशयाच्या बरे बरोचले. आता आपल्याला माझे दिसतं इंद्रियाला दिसतं ते कसं फसवं असतं हे आपल्याला अनेक उदाहरणं सांगतात. आता आपण ओवीप्रमाणे ती उदाहरणं बघणार आहोत. मृगजळ आपल्याला म्हणतं की साधारणतः वाळवंटामध्ये हा मृगजळ आपल्याला म्हणजे आढळतं असं म्हणतो आपण. कारण काय आहे, वाळवंटात जे असतं तेव्हा त्याच्यामध्ये सायंटिफिक कारण आहे, शास्त्रीय कारण आहे. सूर्याच्या तीव्र प्रकाशाने चकाकून तिथे पाण्याचा भास निर्माण होतो. आणि पण ते खरं असतं का जळ? ते खरं नसतं. पण हे त्या मृगाला, पशुला कोण सांगणार? मृगाला सांगणार कोण? पण खोटं असतं ते त्यांना कसं सांगणार? आपण सांगू शकत नाही, कारण तो शेवटी प्राणी आहे. तो तिथे जातो, फसतो आणि पाणी त्याला मिळतच नाही.
रात्री आपण जेव्हा स्वप्न बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की खूप आपल्याला घबाड मिळालंय आणि आपण लगेच त्याचा व्यवहार करतो, कोणाला पैसे द्यायचे ते देतो. पण उठल्यानंतर पाहतो तर तिथे धनही नाही आणि काहीच नाही. हे सगळं जसं निरर्थक आहे, म्हणजे फसवं आहे. किंवा आपण कुशलचितारी म्हणजे आपल्याला मूर्तिकार आपण बोलवतो, बघतो आपण मूर्तिकारांची चित्र आपण बघतो, पण ती खरी असतात का? खरी नसतात ती. आपल्याला ते खऱ्यासारखी वाटतात पण खरी नसतात. कारण आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते इतकी सुंदर असतात, त्यांचं ते कारागिरी आहे, ते आपल्याला सुंदर वाटतात की आपण त्या मूर्तीच्या प्रेमात पडतो. पण शेवटी आपल्याला कळतं की हे खरे नाही आहे. तर तिथे काय आहे, तर खोट्याचा भास आहे, खोटा आहे, ते खऱ्यासारखं भासतं. तसंच आपल्याला पाहतो आपण एक प्रदर्शनात वगैरे गेलो की आपल्याला सगळे असे स्त्रिया, हत्ती, घोडे असे निरनिराळे प्राणी आपल्याला आपल्याला रात्री धड रात्र नाही धड दिवस नाही असं आपण तिथे संध्याच्या वेळी गेलो तर आपल्याला काय वाटतं की अरे वा काय सुंदर प्राणी दिसत आहेत, खरेच वाटत आहेत. पण आपण दिवसा त्यांना पाहिलं तर त्यांचं ते नुसतं कातडं असतं. तिथे तो खरे हत्ती किंवा घोडे किंवा स्त्रिया नसतात. तसंच काष्टाच्या म्हणजे लाकडाच्या पाषाणाच्या पुतळ्या असतात, त्याप्रमाणे त्यांनी केलेल्या असतात मूर्तिकारांनी. परम सुंदर वाटल्या, परंतु त्या सुंदर वाटल्या तरी आपल्याला तिथे काहीही फक्त पाषाण आणि लाकूड एवढंच आपल्याला दिसतं. तिथे त्या पुतळ्या नसतात. नंतर गोपुरं आपण असे मी तुम्हाला असं सांगते की गोपुरांच्या प्रदेशात असं गंगाधर घाडगेळ्यांचं पुस्तक आहे. दक्षिणेकडे साधारण गोपुरं म्हणजे प्रथा आहे तिथली की देवळाच्या समोर गोपुरं असतात, मोठमोठी गोपुरं असतात, त्याच्यावर अनेक मजल्यांची असतात, त्याच्यावर नाना प्रकारची चित्र कोरलेली असतात आणि त्या जे आपण पाहतो तिथल्या पुतळ्या असतात, म्हणजे त्या बायका वगैरे जे कोरलेलं असतं ना ते त्यांची वक्रदृष्टी, त्यांचे वाकडे शरीर विक्षेप हे पाहिलं की आपल्याला खरोखर आपण लाघव त्याच्याबद्दल प्रीती उत्पन्न होते. परंतु तेथे काय आहे, तिथे त्रिभाग म्हणजे काय, चुना, रेती आणि ताग असंच आपल्याला तिथे आढळतं. त्यामुळे तिथे गोपुरामध्ये आपल्याला पुतळ्या आढळत नाहीत. आणि आता दशावतारीचं पण एक सुंदर उदाहरण समर्थाने सांगितलेलं आहे. दशावतार करतात, पण त्याच्यामध्ये अनेक स्त्रिया म्हणून जे काम करत असतात ना ते खरोखर स्त्रिया नसतात, तर असं राकट पुरुष असतात. पण त्यांच्या ज्या डोळे मोडून लादा चालायचं, डोळे मोडून बघणं, अनेक कलाकुसरी करणं, हे सगळं करतात स्त्रिया असं वाटतं, पण ते स्त्रिया नसून ते ढटिंगण पुरुष असतात. असं आता आपल्याला समर्थ असं सांगतात, सृष्टी ही बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझं वाटे दृश्य सत्य, परी हे जाणं अविद्या. आपल्याला आता बहुरूपाचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. ते कशासाठी दिलेलं आहे, बहुरूपी अनेक संभोग येतो, पण खरं त्याचा तो एकटाच खरा असतो की नाही. तद्वतच की आपण जो परमात्मा आहे तो एकटाच खरा आहे आणि ही जी सृष्टी बहुरंगी सृष्टी आपल्याला दिसते आहे त्या बहुरूपाच्या सोंगांप्रमाणे ही सृष्टी आहे रंगी, ती सृष्टी ही मिथ्या आहे. तुम्हाला ती सत्य वाटत असली तरी ती सत्य नाही, हे तू अंतरी समजून असं आपल्याला समर्थ सांगतात. मिथ्या सासासारिखे दिसे, परी ते पाहिजे विचारले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे. मिथ्या जे असतं ते खऱ्यासारखं वाटतं, परंतु ते मनाने आपल्याला निर्णय घ्यायचा आहे ते खरं आहे का. दृष्टी आपल्याला तरळता भास, आपल्याला दृष्टी तिथे जाते, पण तरळता भासे म्हणजे काय त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला खरं जे वाटतं तर ते खरं नाही, तो अविद्येचा परिणाम आहे. जेव्हा जेव्हा खोटं हे खऱ्यासारखं दिसतं ना तेव्हा ते खरोखर खरे आहे का याचा आपण विचार करायचा आहे. आणि ते आपल्याला दिसतं ते आपली दृष्टी सदोष असते म्हणून दिसतं. आता आपल्याला अजूनही समर्थ हे पटवून देण्यासाठी उदाहरणं किती देत आहेत बघा बरं का. आपल्याला इंद्रियांना जे दिसतं ते कसं फसवं असतं त्यासाठी अजून समर्थ उदाहरणं देत आहेत. वरी पाहता पालथे आकाश, आपण जर वर पाहिलं तर आकाश आपल्याला पालथं दिसतं, पण
उदकी पाहता उताणे आकाश, त्याचं प्रतिबिंब पडतं अर्थात ते उताणं दिसतं आणि त्या दोन्हीकडे चांदण्या लखलखत असतात, प्रतिबिंबात पण चकचकत असतात, परंतु ते सगळं खोटं असतं. किंवा एखाद्या राजाने एक चितारी आणून त्यांनी काय केलेलं असतं, अगदी हुबेहूब काही व्यक्तींचे पुतळे बनवून घेतलेले असतात, पण ते पाहता असं वाटतं की अगदी खरेच माणसं आहेत असं वाटतं, पण पाहिल्यानंतर ते खोटे आहेत असं आपल्याला दिसून येतं. नेत्री काही बाहुली नसे. आता आपल्याला असं म्हणतो की डोळ्यात आपल्या बाहुली दिसते आपल्याला, पण प्रत्यक्षात ती नसते. जेव्हा पाहते तेव्हा ती आपल्याला भासते बरं का, आणि आपल्या डोळ्यात प्रतिबिंब पडतं. ते साच कैसेनी, ते कसं खरं असेल. जितके बुडबुडे उठतील, जितके पाण्यामध्ये बुडबुडे उठतात, आपण बघतो की त्याच्यात सगळे आपल्याला प्रतिबिंब, त्या बुडबुड्यांमध्ये प्रतिबिंब आपलंच आपण बघत असतो. बुडबुडे तर आपलं प्रतिबिंब दिसतं, जेवढी बुडबुडे तेवढं प्रतिबिंब दिसतं. पण क्षणामध्ये फुटून गेल्यानंतर रूपही त्यातली पडलेली प्रतिबिंब ही खोटी आहे असं आपल्याला दिसतं. किंवा लघु आपल्या दर्पण म्हणजे आरशा जर आपण आता 2-4 हातात घेतले आणि सगळीकडे आपण बघितलं तर आपल्याला आपलीच मुख प्रतिबिंबित झालेली दिसतात. परी ते मिथ्या आदी अंती एकच मुख, म्हणजे फक्त ते सगळी खोटी आहेत आणि खरं एकच मुख आहे असं आपल्याला समर्थाने सांगितलेलं आहे. इथेच मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं बिंब प्रतिबिंब वाद हा आपल्याला दिसतो. समर्थाने सांगितलेलं आहे. बिंब काय आहे तर निर्मळ वस्तूचं जे असतं, निर्मळ वस्तूमध्येच प्रतिबिंब पडतं हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे. बिंब सहजपणे प्रतिबिंबित झालेलं असतं, पण बिंब म्हणजे काही नवीन निराळी नवी वस्तू नाही, निर्माण झालेली वस्तू नव्हे. दिसणारे प्रतिबिंब हे बिंब पडलेलं प्रतिबिंब हे प्रतिबिंब पडलेला पूर्वीही आणि प्रतिबिंब पडलेले असताना आणि प्रतिबिंब नाहीसे झाल्यावरही मूळ जे बिंब असतं ते तसंच कायम राहतं. हा झाला मुळात बिंब आहे म्हणूनच त्याचं प्रतिबिंब पडतं हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यासाठी हे लक्षात घेतलं की झालं. आणि म्हणजे हा झाला बिंब आणि प्रतिबिंबवाद, म्हणजे निर्मळ वस्तूमध्येच प्रतिबिंब पडतं वस्तूचं हे आपण लक्षात घ्यायचं आहे. प्रतिबिंब म्हणजे नवीन वस्तू नाही हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. दुसरा जो वाद अशी मी तुम्हाला म्हणतो तसा आभासवाद. माणसाचे मन काय असतं, अज्ञानाने भरलेलं असतं, म्हणजे अगदी इंद्रियाला साह्याने तो वस्तूचं ज्ञान करून घेतो, धडपडतो, परंतु काय होतं, इंद्रिय आणि मन हे दोन्ही अशाश्वतात म्हणजे दृश्यात मोडणारे असतात. त्यामुळे होतं काय, सामान्य माणसं हे वस्तूला, त्या सामान्य माणसाला वस्तू जशी आहे तशी न दिसता विपरीत दिसते आणि जे मूळतः खरे नाही ते खरं वाटू लागतं. त्यामुळे खरे नाही ते सामान्यांना खरं वाटतं आणि ते मूलतः खरे असलेलं असतं तर परमात्म तत्व ते चर्मचक्षूंना दिसत नाही, ते त्यांना खरंच वाटत नाही. हा झाला आभासवाद. आणि कल्पनावादाचाही समर्थाने काही ठिकाणी आश्रय घेतलेला आहे. माणसाने केलेली विपरीत कल्पना, जो आपण मूळ सच्चिदानंद स्वरूप आहे त्यापासूनच आपली निर्मिती झालेली आहे. पण आपण काय करतो, मूळ सच्चिदानंद स्वरूप आहे ना ते मी देह, मी म्हणजेच देह असे समजून लागल्यामुळे सच्चिदानंद स्वरूप हे त्याच्यामुळे झाकोळलं गेलेलं आहे. त्यामुळे तो स्वतःला मी करता असं म्हणतो आणि मी म्हणजे आत्मा हे तो विसरून जातो. या सगळ्याची त्याला जाणीव करून देण्यासाठी समर्थ अनेक उदाहरणं आपल्याला तिथे पटवून देण्यासाठी देत आहेत. शेवटी अद्वैत समजावून देणे हा समर्थांचा इथे हेतू आहे. आता नदीच्या काठावरनं आपण बघतो की जहाजं जातात, सामान घेऊन काठावरनं जातात, तर दुसरा आपल्याला जहाज जे माल वाहून नेत आहे ते आपल्याला उलटं प्रतिबिंब त्याच्या आतमध्ये पाण्यात पडलेलं दिसतं. पण ते खरं असतं का, ते बिंब नदीवारे भारत होतं, म्हणजे जे जहाज माल वाहून नेते ते खरं आहे, पण दुसरा जे आहे ते पार्थ आहे, पण ते खरं नाही आहे. त्याचप्रमाणे पडसाद, आपण जर मोठ्याने बोललो तर त्याचे पडसाद उमटतात, पण तो साध नाही आहे. म्हणजे पडसाद हा साध येईल तेव्हा पडसाद उमटणार आहे, म्हणजे तो खरा नाही आहे. साध हा खरा आहे.
किंवा वापी किंवा विहिरींच्या काठी किंवा सरोवरांच्या काठी आपल्याला अनेक पशु पक्षी नर वानर आपल्याला दिसतात आणि तिथे ते हिंडतात, पण त्याचंही प्रतिबिंब आपल्याला नदी आणि विहिरीमध्ये पडलेलं दिसतं. पण ते प्रतिबिंब आहे हे आपण विसरून चालायचं नाही. एक शस्त्र जर आपण जोरजोरात फिरवलं तर ते तिथे दोन शस्त्र आहेत असा भास होतो. किंवा दोघांनी दोन बाजूनी दोरी ताणून धरली आणि तिसऱ्याने त्याच्यावर चमत्कार केला तर आपल्याला अनेक दोऱ्या आहेत, दोन दोऱ्या आहेत असा तिथे भास होतो. पण ते भास आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे. किंवा जर आरसे महालात आपण बघितलं की तिथे सभा बसलेली आहे, पण अनेक आरसे असल्यामुळे इथे जी सभा आपल्याला दिसते तशीच पलीकडेही त्या दुसऱ्या ठिकाणी आपल्याला दिसते. किंवा दिव्यांच्या रांगा एका ठिकाणी आपल्याला दिसतात, तशाच आरसे महालात दुसरीकडे पण दिसतात. असं हे पुष्कळ आपल्याला दिसतं की साचासारखं म्हणजे खऱ्यासारखं दिसतं. पण हे तरी सत्य कसं म्हणायचं, त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा असा आपल्याला प्रश्न पडतो. तर म्हणून आता माया हे कशामुळे होत आहे, तर माया मिथ्या बाजीगरी दिसे साचाची आहे परी. माया जी आहे ना ही बाजीगरी करते, जादूगिरी करते आणि त्यामुळे खऱ्यासारखंच खोटं वाटतं. पण ते खोटंच असतं हे आपल्याला लक्षात द्यायचं आहे. आणि हे जाणत्याने परी हे जाणत्याने खरी मानूच नये, हे त्यांनी खरं मानायचंच नाही आहे. ते खोटं आहे हे मनोमन समजायचं आहे. लटके सासा सैसे भावावे तरी पारखी कसया असावे. जर लटकं हे खऱ्यासारखं वाटतंय, मग असं जर आपल्याला वाटतंय खरंच वाटतंय ते, तर मग पारखी काय म्हणतो आपण ते खरं खोटं करणारे पारखीची गरजच काय आहे. हे ते अविद्येचे यावे ऐसे नेसती. यामुळे हे अविद्येच्यामुळे हे सगळं असतं घडतं असं आपल्याला समजतात. असं म्हणतात मनुष्यांची बाजीगिरी. आता म्हणून आपण जादूचे प्रयोग पुष्कळांनी बघितलेले आहेत. जादूनी तो काय करतो, अनेक पदार्थ निर्माण करतो पण बहुत जनासी खरे वाटते, शेवट पाहता निर्धारी मिथ्या आहे. परंतु जादू संपली की तिथे ते पदार्थ असतात का, नसतात. तशीच माव राक्षसांची सुद्धा अशीच आहे बरं का. राक्षसांची जी विद्या आहे ना म्हणजे कृत्रिम निर्माण करणं त्याला म्हणतात, त्याला मोडंबरी असा शब्द आहे, म्हणजे इंद्रजाल असा शब्द आहे. ते पुढे ओवी येणारच आहे. तर तसेच राक्षसांची पण असं मोडंबरी विद्या आहे की त्याच्यामुळे काय वाटतं की देवांनाही ती खरी वाटते. आणि त्याच्या आपल्याला उदाहरण माहिती आहे की राम हा आपल्याला मृग सोन्याचा जरी असंभव परितयाला भुलले राघव. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट की मृग आधी तिला दिसतो, सीताबाईला दिसतो आणि ते तिला तो स्त्री हट्ट असल्यामुळे राम त्या खोट्या मृगाच्या मागे धावतात. म्हणजे राक्षसांची जी मोडंबरी विद्या आहे ती सेवांना सुद्धा खरी वाटते पण ती खरी नाही आहे. किंवा पूर्व ते राक्षसांचे अनेक प्रकार आहेत, एवढे सांगायला लागलं तर आपला वेळ वाढतो. पूर्व कायापर्यंत ते काया आपली बदलून टाकतात, अनेक रूपं घेतात. शूर्पणखेचं आपण बघितलं ना, शूर्पणखा वेगळ्या अप्सरेचं रूप घेऊन रामाच्या प्रेमात पडते की रामाला ती पती म्हणायला लागते. म्हणजे ते रूप पालटतात, एकाचेच बहु होतात, आपल्याला सगळीकडे दिसतात. कोणाला मारायचं असं त्यामुळे ज्याला प्रश्न पडतो खरा कोण आहे, चेहरा असं कळत नाही. रक्तबिंबीच जन्मती रचनेचर, त्या एका रक्ताच्या बिंबामधून अनेक राक्षस निर्माण होतात. अनंतर जाता त्याने त्याच्यात द्वारकेमधलं उदाहरण दिलं आहे की नाना पदार्थ फळं यांचं रूप घेऊन अनेक राक्षस हे द्वारकेमध्ये शिरलेले आहेत. पण कृष्णाने मात्र त्यांना मारून टाकलेले आहे. कैसे कपट रावणाने काय कपट केलं की रामाचं शिर सीतेपुढे आणून ठेवलं, तो जिवंत असून सुद्धा असं. पण ते खोटं होतं. शिर केले मायेने असं हे राक्षस लोक करू शकतात. काळनेमी जे आहे त्याने काय केलेलं आहे, तो आश्रम निर्माण करून तो खोटाच ध्यानाला बसला. कारण त्याला मारुतीला वेळेवर ते फसवायचं होतं. द्रोणागिरी नेताना त्याला तिथे पोचून द्यायचं नव्हतं, म्हणून तो काळनेमीच्या हे ओळखलं त्याने मारुतीने कपट आणि काळनेमीलाही मारलेलं आहे.
नंतर अशी दैत्यांची कपटमती असते की ती देवांनाही आटोपली जात नाही. मग निर्माण होऊन शक्ती, अनेक शक्ती जेव्हा निर्माण झाल्या तेव्हा त्यांनी त्यांचा संहार केलेला आहे. आता ही ऐशी ही राक्षसांची मावं जाणो न सकती देव, कपट विद्येचे लाघव अघटित त्यांचे. असे हे कपट विद्येचे त्यांचे लाघव आहे, ते आपल्याला देवांनी सुद्धा ओळखलेले नाहीये. आता ह्यांनी असं सांगितलंय, मनुष्यांची बाजीगिरी. बाजीगिरी म्हणजे काय? जे मनुष्य कृत्रिमतेने निर्माण करतो त्याला बाजीगिरी म्हणतात किंवा जादूगिरी म्हणतात. राक्षसांची वोडंबरी म्हटलं, कृत्रिम रीतीने जे राक्षस निर्माण करतात त्याला काय म्हणायचं? वोडंबरी किंवा इंद्रजाल असं म्हणतात. आणि भगवंताची नाना परी विचित्र लीला, आणि भगवंतापासून जे कृत्रिम निर्माण होतं त्याला माया असं म्हणतात आपल्याला. आणि मायाच मोठी विचित्र आहे, ती तसेच अनेक प्रकार तयार करते. आणि भगवंताची माया ही काय आहे? खऱ्यासारखीच दिसते, पण जर आपण विचार केला ना तर ती नाहीशी होते. मिथ्याची आभासे निरंतर पाहती. सारखी आपल्याला जी नजरेस पडते ना, म्हणून ते आपल्याला ती खोटं सुद्धा खऱ्यासारखं भासतं. इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जे खोटं सारखं तुमच्या दृष्टीसमोर आलं किंवा तुमच्या कानावर सारखं तेच खोटं पडलं तर ते आपल्याला खरं वाटतं की नाही? व्यवहारात सुद्धा आपल्याला वाटतं बघा. साच म्हणावी तरीही घेणे असे, मिथ्या म्हणावी. आता ते आमचा प्रश्न आहे ज्ञानाचा. साच म्हणावी तरी नाचते, खरी म्हटलं तरी ते नाचते, आणि खोटे म्हणावी तरी ते दिसते. तर दोन्ही पदार्थी अविश्वासे. आणि हा दोन्ही म्हणजे साच खरी मानावी तरी मन विश्वास ठेवत नाही, खोटी मानावी म्हणून सुद्धा मन विश्वास ठेवत नाही. परंतु हे नव्हे साचार, मायेचा मिथ्या विचार, दिसते रे स्वप्नाकार जाण बापा. ते आपल्याला सांगताय की हे सगळं दिसतंय ना, तर मायेचा विचारच हा मिथ्या आहे. ते खऱ्याचं खोटं आपल्याला नजरेस पडतं. मायेचा विचारच खोटा आहे. आपल्याला स्वप्न कसं दिसतं ना, तसंच ही माया स्वप्नावर खोटीच आहे असं तू समज. तथापि असो तुझा भासच सत्य वाटला. समर्थ म्हणतात, तुला इतक्या वेळा पटवून दिलंय, सांगून झालं, तरी तुला भासच खरा वाटतंय. तर त्याला कोण करणार? आणि त्यामुळे तुला काय भोगायला लागतंय हे तुला लक्षात येत नाहीये. खोट्याचा विचार हे खरं नाहीये. हा मायेचा विचार हा खोट्याचा विचार आहे. आणि काय खोटा विचार करताय की त्याच्या त्या अविद्याच्यामुळे ही गोंधळ हा सगळा चुका तुझ्याकडनं घडलेला आहे असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. दृष्टीने दृश्य देखिले, दृश्यभास अविद्यात्मक. हे दिसतंय तो भास आहे तो अविद्यात्मक आहे. म्हणजे अज्ञान, अविद्या, अज्ञान ही सगळी मायेचीच रूप आहेत बरं का. तर जे बघणार आहे खोटाच आहे, आणि ज्याला बघतोय, दृश्य बघताय तेही खोटच आहे. म्हणजे दृश्यभास अविद्यात्मक, तुझाही देह तदात्मक. तू त्याच्याशी, त्या दृश्याशी इतका तुझा देह एकरूप झालेला आहे. म्हणजे मी म्हणजे देह असं तू म्हणतोस. म्हणून हा विवेक तुझ्या अंतरी संचरण, तुझ्या ठिकाणी हा अविवेक हा संचरला आहे, तुझ्या तो मानगुटीवर बसलेला आहे. दृष्टीने दृश्य देखील मन भासावरी बैसले. दृष्टीने आपण दृश्य बघतो आणि त्याच्या भासावरच आपल्याला मन बसून जातं आणि ते आपल्याला खरं वाटायला लागतं. आणि तेच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले देह हे 4 आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. तर ते जे आपण बघतो ना, ते आपल्या लिंगदेहात सुद्धा त्याचं प्रतिबिंबित हे पडतं. तो अविद्या ही त्या सूक्ष्म देहाच्या ठिकाणी सुद्धा प्रतिबिंबित होते. अविद्येने अविद्या देखली, म्हणून गोष्टी विश्वासली. तुझी काया अवघी संचली अविद्येची. तुझी काया ही आत बाहेरून अविद्येने भरलेली आहे. त्यामुळे अविद्येने अविद्या देखली. तू अविद्येचा आहे, दृश्यही अविद्येचं आहे. त्यामुळे तुला ते सगळं खरं वाटतं आहे, विश्वास दे, म्हणून तुझा ती गोष्टीवर त्या विश्वास बसलेला आहे. तेच काया मी आपण, हे देह बुद्धीचे लक्षण. जे हे देह आहे तो मीच आहे, हे देहबुद्धीचे लक्षण आहे. आणि येणेकरिता झाले प्रमाण दृश्य वगैरे, आणि त्यामुळे तुला हे दृश्य हे खरे वाटते. हे आपल्याला इथे समर्थ सांगतायत. म्हणजे अविद्यात्मक द्रष्टा, बघणारा तो द्रष्टा, आणि जे बघायचं ते दृश्य. तर अविद्यात्मकच द्रष्टा आहे आणि अविद्यात्मकच दृश्य आहे. तर त्यामुळे काय आहे
त्याचं काय होतं की समज काय येतो, तो देहच मी आहे असं ठामपणे समजले, हे देहबुद्धीचे लक्षण आहे. अर्थात अविद्यामय देहही मीच आहे आणि या दृढभावनेने हा सगळा दृश्य प्रसार तू बघितलास, म्हणजे तुला तो सर्वस्वी खरा वाटतो. या काही वावगं नाहीये. तुझी ती अविद्या दूर झाल्याशिवाय ह्या तुझं हे दूर होणार नाही. हा जो तुझा जर खरेपणाचा विश्वास बसले तो दूर होणार नाहीये. देहबुद्धी, इकडे देह सत्य मानला, तिकडे दृश्य सत्य हा निर्वाह. इकडे देह आपण सत्य मानतो, द्रष्ट्याच्या बाजूने बघितलं तर देह सत्य आहे आणि दृश्याच्या बाजूने दिसणारे पदार्थ हे सत्य मानले. या कारणे द्रष्टा आणि दृष्ट ह्याच्यामध्ये हा वेगळेपणा हा निर्माण होतो, असं आपल्याला या ओवीमध्ये आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहू गेला नेट. तुम्ही जर देहबुद्धीने ब्रह्म बघायला गेलात तर ब्रह्म कदापिही या जन्मात तुम्हाला दिसायचं नाही, त्याची तुम्हाला अनुभूती येणार नाही. दृश्याची रुधिरी वाट, आपल्या दृश्याने ती वाट परब्रह्माकडे जाणारी वाट आहे, ती दृश्याने रोधून धरलेली आहे. ते आपल्याला हे कळलं पाहिजे. तेव्हा तेथे साचमाने दृश्याला निश्चयाची बाणवून गेला. म्हणजे त्यामुळे तू खऱ्या दृश्याला हे खरं मानतोस आणि तुझा तो मनाचा निश्चय होतो. त्यामुळे बघ केवढा गोंधळ झालाय. असं आता समर्थ म्हणतात, हे असं बोलणं राहू दे. ब्रह्म न पाविजे मीपणाने तुम्ही ब्रह्म बघायला गेलात तर तुम्हाला ते दिसणारच नाही. देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविती. देहबुद्धीचे लक्षण जे आहे ते दृश्य आपल्याला दिसतंय, हे देहबुद्धीचे. दृश्यावर विश्वास ठेवणे, खरं आहे असं विश्वास ठेवणं हे देहबुद्धीचं लक्षण आहे. शेवटी होतं काय की अस्थि मासाचा आपला देह आहे, त्याच्यामध्ये मासाचा डोळा आहे. त्याने मी म्हणाला जाईल ब्रह्म म्हटलं तर ते दिसणार नाही. तो ज्ञाता नाही आहे, तो आंधळा आहे, केवळ मूर्ख आहे. कारण तुम्हाला चर्मचक्षूंनी ब्रह्म हे दिसतच नाही. त्यासाठी तुम्हाला ज्ञानचक्षू हे उघडायला लागतात आणि ते सद्गुरूंच्या सान्निध्यात ते उघडले जातात. दृष्टीशी दिसे मनासी भासे, ते तुके कालांतरी नासे. शेवटी याच्यातनं आपल्याला निर्णयात्मक काय सांगायचं आहे सर्वांनी, दृष्टीला दिसतं आणि मनाला भासतं, ते कालांतरी नाशणारं असतं, नाश होणारं असतं, हे आपल्याला समजायचं आहे. आणि म्हणून दृश्यात येत असे परब्रह्म. म्हणून परब्रह्म जे आहे ते या दृश्याच्या पलीकडे आहे, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं. परब्रह्म ते शाश्वत, परब्रह्म हे कायम शाश्वत आणि सत्य आहे. ते माया काय आहे, ती अशाश्वत आहे, ती नाश पावणारी आहे. ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्रे. आणि हेच सगळं शास्त्रग्रंथातून आपल्याला सांगितलं आहे, संत सज्जनाने अनुभव घेऊन सांगितलेले आहे. दृष्टीला दिसतं ते खरं मानायचं नाही आहे. जे दृष्टीला दिसत नाही आहे ते दृश्याच्या पलीकडे आहे, ते परब्रह्म आहे, खरं आहे, हे शेवटी आपल्याला समर्थांनी या समासातनं आपल्याला सांगितलेलं आहे. समास आठवा असा आता आपल्याला आपण याच्यावर विवरण केलं आहे. आता पुढच्या निरूपणामध्ये आता देहबुद्धी हा विषय आता आलेला आहे. तर देहबुद्धीचे लक्षण काय आहे, मी कशामुळे एवढा चुका पडला तो मी कोण आहे, की माझ्यातनं एवढी चूक मोठी घडली, मी कोण आहे पहिलं जाणलं कीच मी पण त्यागून आपल्याला अनन्य व्हावं लागतं आणि मग आपल्याला समाधान ते अंगी वाटतं. असं पुढच्या समासाचं समर्थाने इथे बीजारोपण केलेलं आहे. इतके बोलून आपण झालेली विवरण सेवा श्री समर्थांच्या चरणी रामरायाच्या चरणी अर्पण करूया. श्रीराम समर्थ, श्रीराम